झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषयावरती आपण चर्चा करतोय, ते म्हणजे डेंटल कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत, अकोल्याचे जमनलाल गोयंका डेंटल कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत आणि यांच्याबरोबर कशा प्रकारे त्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा केला जातोय, शिक्षण मंत्री देखील किती सिरियस आहेत त्याविषयीच आपण आज चर्चा करतोय। या विद्यार्थ्यांबरोबर एक दिवस असेल ज्यावेळेला या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली असेल, अनेक स्वप्न बघितले असतील आणि ऍडमिशन झाल्यानंतर वर्षभराची तयारी होते। तिथले जे शिक्षक आहेत त्यांनीही वर्षभरामध्ये कधीही जाणवू दिलं नाही की हे कॉलेज खरोखरच त्याला मान्यता मिळालेली आहे की नाही मिळालेली। सर, त्यांची ही कंडिशन आमच्यासारखीच होती। मीन्स त्यांनाही माहित नव्हतं या सगळ्या गोष्टींचं, बिकॉज जेव्हा आम्हाला 2 दिवस आधी कळत आहेत की आमचे हॉल तिकीट्स येणार नाही तर आमची कंडिशन तेव्हा असं झालं होतं की आम्ही करायचं तरी काय करायचं, बिकॉज आमचा फुल एंटायर इयर हँग होत होता तिकडे। तर आम्हाला 2 दिवस आधी कळतात आमचे हॉल तिकीट्स येणार नाही। तेच जसं आम्हाला कळलं तसं आमच्या शिक्षकांना पण तेव्हा कळवण्यात आलं की म्हणजे असं गोष्ट झालंय म्हणून आमच्या कॉलेजमध्ये। आणि सर, आम्ही आता एवढे फ्रस्ट्रेटेड आहोत आणि तो आमच्यावर एक स्टिग्माच लागलेला आहे की आम्ही इल्लीगल आहोत म्हणून। कुठेही गेलं तर हे एक म्हणजे ऐकण्यात येत आहे, हीच एक बाब ऐकण्यात येत आहे। पण वाय आर यू नॉट, म्हणजे जे हायकोर्टने डिसिजन दिले आहे आता त्याचं म्हणजे कुठेच त्याच्यावर लागू करण्यात नाही आली आतापर्यंत, ती इम्पॉर्टन्स त्याला कुठेच देण्यात नाही आले। आमचे ट्रान्सफर 28 फेब सांगत आहे हायकोर्ट की ह्या मुलांचे 40 स्टुडंट्सला अकोमोडेट करा दुसऱ्या प्रायव्हेट डेंटल कॉलेजेसमध्ये येत्या 28 फेब पर्यंत 2013च्या, पण अजून ह्या गोष्टीला सिरियसली कोणी घेतलेलं नाही। आणि सर, मेन म्हणजे 23 मे 2013ला आमची युनिव्हर्सिटी एक्झाम आहे। या सगळ्या प्रोसेसमध्ये वी हॅव ऑलरेडी वेस्ट, आमचं 1 वर्ष गेलाय पूर्ण त्याच्यामध्ये, या कोर्ट प्रोसिजर्समध्ये हे जे काही आम्हाला दिशाभूल करण्यात आली होती याच्यात आमचं फुल एंटायर इयर वेस्ट केलेलं आहे। आणि आता तरी आम्ही पॉझिटिव्हली विचार करत होतो, जेव्हा आमचे हायकोर्टचे ऑर्डर्स आले आम्हाला तेव्हा आम्ही सगळे पॉझिटिव्ह होतो आणि खूप खुश होतो। पण त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला अजून म्हणजे दिशाभूल करण्यात आली आणि नवीन प्रकरण कळत आले की नाही, हायकोर्टचे ऑर्डरच चुकीचं आहे असे पण बोलण्यात आले। बरोबर, पण खूप वेळ निघून गेल्यानंतर दिशाभूल झाली आहे हे तुम्हाला स्पष्ट झालेलं आहे। पण तुला एक प्रश्न विचारावा असं वाटतो, ज्या दिवशी तुला ऍडमिशन मिळालं, आपण डॉक्टर होणार आणि आपल्या आई वडिलांची आपल्याला सेवा करता येणार, समाजातील रुग्णांची सेवा करता येणार हे स्वप्न बघितलेलं असेल, मात्र ते कुठेतरी त्याला तडा गेलेला आहे। आता काय भावना आहेत? खूप मोठा, म्हणजे आता असं वाटतं की आपण प्रोफेशन काय असतं, आपण करिअर चूज करतो, आपल्या घरचे आपल्याला त्या ह्याच्याने पाठवतात आणि आपण एक मुलगी म्हणून आपल्या घरचे आपल्यासाठी स्वप्न बघतात की मुलगी माझी अशी होईल। आपण मुलीला एक मेन पर्यंत असतो की आपण मुलीला देतो की मुलगी काय करेल, मुलगी खूप मोठा आहे सध्या, तो पण इश्यू आपला खूप मोठा आहे, मुलगी एक। आणि त्याच्यातल्या त्यात की घरच्यांनी इतके स्वप्न बघितले की आपली मुलगी अशी होणार, आपल्या घरचे आपल्या फ्युचरमध्ये खूप चांगलं करतील। आणि जेव्हा आता आमचं हे होऊन राहिलं की या लोकांना नाही काही करायला मिळून राहिले, तेव्हा घरच्यांची स्थिती अशी आहे की इव्हन आमचं असं आहे की करिअर काहीच नाही, म्हणजे आमचं समोरच्या गोष्टींकडे वागण्याचा दृष्टिकोन सुद्धा निगेटिव्ह होतोय। एखादा कुणावर विश्वास ठेवावा, जेव्हा आपण आरोग्य मंत्र्यांवर विश्वास नाही ठेवू शकता, जेव्हा आपण आणखी चर्चा करूया। मात्र यावेळेला शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे आपल्या बरोबर आहेत। नीलमताई, सर्वात आधी प्रकरण हे सांगतो की अकोल्याचं जे डेंटल कॉलेज आहे त्या डेंटल कॉलेजचे जे विद्यार्थी 40 विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यात आली। परीक्षेच्या 2 दिवस आधी या विद्यार्थ्यांना कळतंय की या मुलांना हॉल तिकीट मिळणार नाहीये कारण की या कॉलेजलाच मान्यता नाहीये। मात्र यामध्ये या संपूर्ण प्रोसेसमध्ये जो काय चुराडा झालेला आहे या विद्यार्थ्यांच्या पैशाचा, त्यांच्या वेळेचा, त्यांच्या स्वप्नांचा। झी 24 तास एक पाऊल पुढे।